शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी बंधू कमेंट करतात, तर त्यामध्ये असा बऱ्याच शेतकरी बंधूंचा प्रश्न असतो, तर तुरीला फुलोरावस्थेत पाणी दिल्यामुळे फुलगळ होते का? त्याचबरोबर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे देखील माहिती करून घेणार आहे की तुरीला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती. तर मित्रांनो, या विषयावर आपण सविस्तर आज बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा हा प्रश्न जो आहे, तुरीला फुलावस्थेत पाणी दिल्याने फुलगळ होते का, त्याचबरोबर फुलीला पाणी कधी द्यावे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आपण जर बघितलं तर सध्या जे तूर पीक आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात फुलोरा अवस्थेत आहे. आता माझ्या पाठीमागे बघितलं तर हे जे तूर पीक आहे याच्यामध्ये काही प्रमाणात शेंगा आहे, काही प्रमाणात फुलोरा अवस्था आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला जो प्रश्न भेडसावत आहे की तूर पिकामध्ये फुलोरा अवस्थेत पाणी दिल्याने फुलगळ होते का, याचं उत्तर आपण जाणून घेणार आहे एका सविस्तर. मी तुम्हाला सगळं समजून सांगतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. आणि तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा, जेणेकरून तूर पिकाविषयी नवनवीन जे काही माहिती येत असते ते सर्वात आधी तुम्हाला मिळत जातील. मित्रांनो, त्यामध्ये जर आपण बघितलं तर तूर पिकामध्ये फुलोरा अवस्था ज्यावेळी असते, तर आता कसं आहे की आपण जर विचार केला तर काही जमिनी हलक्या असते, ज्यामध्ये मुरमाड जमीन आहे, काही जमिनी हलक्या आहे की लवकर पाणी सोकून घेतात, म्हणजे लवकर त्याला पाण्याचा ताण पडतो. आणि जे काही काळी जमीन आहे, आता माझ्या पाठीमागची जमीन काळी आहे, पण अशा ज्या काही जमिनी असतात तर यांना लवकरात लवकर पाण्याची गरज पडत नाही, म्हणजे हे स्टोरेज कॅपॅसिटी आमची पाण्याची चांगली असते, म्हणून पिकाला त्यावेळी जास्त स्ट्रेस येत नाही. परंतु मुरमाड आणि हलक्या जमिनीमध्ये होते की आपल्या पिकाला जास्त ताण पडतो. आणि मग काय होते, जर जास्त ताण पडला आणि त्यात फुलोरा अवस्था आहे आणि फुलोरा अवस्थेत आपण अचानक त्यानं पाणी दिलं तर तो ताण तुटतो, आणि ताण तुटल्यामुळे अचानक त्या झाडाला जो आहे तो शॉक बसतो, आणि शॉक बसून काय होते की आपल्याला फुलगळ त्यामध्ये पाहायला मिळते. परंतु याच्या विरुद्ध जर तुम्ही बघितलं तर काळीच्या जमिनीमध्ये जर तुम्हाला जास्त ताण नसेल बसला तुमच्या पिकाला आणि तुम्ही जर त्यामध्ये थोडंसं पाणी दिलं तर तुम्हाला त्यामध्ये फुलगळ ही पाहायला मिळणार नाही. परंतु हलक्या जमिनीमध्ये तुमची ताण जर बसला, मोठ्या प्रमाणात जर तुम्ही ताण दिला तर नक्कीच फुलगळ होईल. परंतु जर तुम्ही थोडं थोडं पाणी हलकं हलकं देत असले आणि एकदम जर तानावर तुमची फुलं तूर पीक जे आहे ते नसेल, तर तुम्हाला त्यामध्ये तूर पिकामध्ये जे आहे फुलगळ हे पाहायला मिळणार नाही, त्यामध्ये काही अडचण येणार नाही. परंतु जास्त ताण असला तर तुम्हाला नक्कीच फुलगळ त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आता दुसरा एक प्रश्न आहे की मग तुरीला पाणी द्यायची योग्य वेळ कोणती? तर मी सोपं एक गणित तुम्हाला सांगित असतो आतापर्यंत, की ज्यावेळी तुमची तूर पीक कळी अवस्थेत असते त्यावेळी एक पाणी द्यायचं, म्हणजेच काय की नंतर तुमची फुल अवस्था सुरू होते त्यामध्ये तुम्हाला पाणी हे पुरवठा मुबलक होऊ शकतो फुलोरा अवस्थेमध्ये, म्हणजे तुम्हाला फुलोरा अवस्थेत पाणी देण्याची गरज पडणार नाही. आणि ह्या ज्या काही मी गोष्टी बोललो याच्यापूर्वी, ताण वगैरे, ह्या गोष्टीचा तुम्हाला त्याची काळजी करण्याचं टेन्शन येणार नाही. परंतु एक दुसरी जी अवस्था आहे त्यामध्ये शेंगा अवस्थेमध्ये तुम्ही पाणी देऊ शकता, ह्यात एक चांगल्या अवस्था आहे पाणी देण्यासाठी. परंतु आणखी एक शास्त्र असं सांगतं की जर तुमचं तूर पीक, सध्याचा हा जो महिना सुरू आहे तो नोव्हेंबर महिना सुरू आहे ज्यावेळी मी व्हिडिओ बनवत आहे, आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः 10 ते 3च्या दरम्यान आपल्या जर तूर पिकाची जे पानं आहे ते सूर्याच्या दिशेने जर वळत असतील, सूर्याच्या दिशेने जर वळत असतील, तर आपण समजायचं की तूर या पिकाला पाण्याची गरज आहे, आणि त्या ठिकाणी फुलोरा अवस्थेत तुम्ही थोडंसं पाणी देऊन आपल्या तूर या पिकाची पाण्याची ताण भागवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला तूर पिकामध्ये पाणी नियोजन करायचं आहे. आणि राहिला प्रश्न तो फुलगळ होते का, तर त्याचं उत्तर मी आधीच दिलेलं आहे की फुलगळ होते, कारण स्ट्रेस बसतो. अचानकपणे जर स्ट्रेस तुम्ही रिलीज केला आणि त्यामध्ये जर थंडावा सुटला पाणी दिल्यामुळे, ज्यांचा जर स्ट्रेस कमी झाला तर फुलगळ नक्की तुम्हाला आपल्या पिकामध्ये पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टी तूर पिकामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून तूर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या तूर पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन. धन्यवाद.